मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो, यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कोणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं, या आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग, तो त्यांचा अहवाल द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाहीये, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, असं आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पण सगळा पेपरला आला मुंबईच्या की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आलं आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार, हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं, आज एक समजा हे मुंडे ह्या गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं. उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहेत, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली, मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण. आरक्षण मुळात हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिचलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करतील हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहे. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे, बरोबर. कितीतरी एसपी, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेलं तर कोण राहतंय बाबांनो? दलित समाजच राहतोय.
एवढ्या वर्षानंतर सुद्धा झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेला आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख, त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते न भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला. आमची लेकरं बाळा शब्द म्हटलं की बरं लेकरं बाळा. आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काय कुत्री मांजर आहेत का रे?